ओ नारोबा. नमस्कार गुरुजी. काय बोलता हो? बरं हो ना? हाय, नारळ चोरायचे होते एकाची. पण काय करायला लागेल त्याला? चोर तेच म्हणतोय कोणते ह्याचा फोटो काढ. अमितला पण पान द्या. कोयता लाकूड चढायले. मंडळी, आंब्यांना पण मोहर आता यायला लागलेला आहे. थोड्याच दिवसात आता शिमगा जवळ येतोय. ही पाहू शकता, हे बघा भाताचे जे झोडलेला पेंडा आहे ना, तो पूर्ण रस्त्यावरती आलाय. म्हणजे किती वारा आहे तुम्ही पाहू शकता. सध्या गावी माणसं नाही आहेत, त्यामुळे एगा नाही कोणाची, आणि सगळे माती त्या पायऱ्यांवर आले. सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी. स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं थेट कोकणचा यश या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मंडळी, आत्ता चाललो आहे आम्ही कसंच गावचा फेरफटका मारण्यासाठी. म्हणजेच शाळेकडेच जात होतो आम्ही वायफायसाठी. तर बोलू एक गावची व्हिडिओ होऊनच जाऊ दे. आता आम्ही चाललो आहे, तर चला माझ्यासोबत आपला गावाचा फेरफटका मारूया. बंद कर. ओ नारोबा. नमस्कार गुरुजी. काय बोलता हो? बरं हो ना? हाय, नारळ चोरायचे होते एकाची. पण काय करायला लागेल त्याला? चोरलं होतं जो मारतील जो लोक कुत्र्यासारखी. गेली चोरूया. गेली कोणची आहे? ठीक आहे. जो मारील धरून. उय. उय. मग काय चोरायचं आता दुसरं? कोंबडा कोणता चोरूया? हा, ते बघ. हा? ते बघ, संध्याकाळला होईल. वायच आपलं हडकू भेटलं तर मग. हडकू, एक हडकू आणि एक ननम. हा? एक हडकू एक नरम. ननम. बस झालं. चालेल. होय. जाऊया मग. जाऊ आता काजूत. तयारी करा. तयारी करायला पाहिजे आपल्याला ना. होय. मग त्याला चला जाऊया तयारी करायला. येतो आम्ही. येतो आम्ही. हा, या पाहुण्यानु. काजूत नाही या. होय. चूल बिल पेटवून ठेवा. हा पेटवा पाहिजे चूल. हो, जरा हे करा. होय. आग करा थोडीशी. हा. आग वगैरे केली तर बरं होईल. चुलीवर तर जरा चांगलं लागतं. सोल पटवायला, भाजायला. चुलीवर तर चांगलं लागतं ना. येतो मग. हा, या. हे बघा, हे आले आमच्या गावचे माजरेकर. माझा फोटो काढ नकोस. होय, म्हणते जो चांगला आहे. चांगला आहे. होय होय. मग कुठं? जावा. ओ चक्कीवाला नू. मग काल किती आणलं? ओ चक्कीवाला नू. काल किती आणलं? काय करता हो? अहो येता हो काय मासं पकडायला? हा, चला जरा बघू थोडस काय भेटतं ते भेटलंय. सांच्याला वाईट भेटतं तर वरती बघ. नंतर घेऊन जाईन. वाट आहे काय पण वर जायला? ही जो गावची अर्थ आलाय काय हा, काजू साफ करून या. दिसतो आता काय करायचं. वरती जायचं ना रे. हो ना. चला इकडलं नाही आपल्याला. इकडले हा, राहणार काही नाही हो. रानात काय रानात जायचं असतं. आता जो काय करतील. चष्मा कोणता पडलेला? तर मित्रांनो, ही आहे आपली लोकमवाडी. आता आहे मी लोकमवाडीत. आपल्याला जायचं आहे शाळेकडे. तर मंडळी, आमचा गाव आहे ना, म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत डोंगरांच्या मधोमध खाली, म्हणजे चहूबाजूने आमच्या गावच्या डोंगर आहेत, आणि त्याच्यामध्ये आमचं गाव आहे. सकाळपासून खूप वारा आहे गावी. रोजच लागतोय, आज जरा जास्तच आहे. थंडी पण आहे, वारा पण तसा तेवढा जोरदार वारा. ओ तात्या, तेच म्हणतोय कोणते ह्याचा फोटो काढ. अमितला पण पान द्या. कोयता लाकूड चढायले. लाकूड कुठे तोडता होता? ह्यात मोबाईल याचा बघू इकडे का. लाकडं कुठे तोडता हो? असताना आलं काय बोलताना बघू टाकाव. मंडळी, आंब्यांना पण मोहर आता यायला लागलेला आहे. आता डिसेंबर महिना आहे,
मार्चपर्यंत कैऱ्या तर लागतील. झाडावर माकडं पण आहेत. माकड हे आमच्या गावचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. विठ्ठल रखुमाईचं मंदिर इकडं. आणि मंदिराच्या समोरच आमच्या गावची सहाण आहे. त्या 3 महिन्यांनी परत इथे गजबजलेलं तुम्हाला सहाण दिसेल. थोड्याच दिवसात आता शिमगा जवळ येतोय. शिमगा म्हटलं की म्हणजे कोकणकरांची एवढी ओढ असते ना, उत्सुकता, ती काय गगनात मावत नसते एवढी. अजून थोडेच दिवस बाकी, मग परत शिमग्याला गावी येऊ आपण. मित्रांनो, गावाला एवढा वारा चालू आहे की पाहू शकता. हे बघा, भाताचे जे झोडलेला पेंडा आहे ना, तो पूर्ण रस्त्यावरती आला आहे. म्हणजे किती वारा आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा, पूर्ण रोडवरती पेंडा पसरला आहे. आणि इकडे आहे आपलं पोस्ट ऑफिस. हे आपलं पोस्ट ऑफिस आहे गावचं. ही इकडे ग्रामपंचायत आहे आमच्या गावची. सध्या आता थोड्या दिवसात इकडे अमित दिसेल आपल्याला. हा आमच्या गावचा प्रवेशद्वार. ॲक्च्युली गावचा प्रवेशद्वार म्हणजे आमच्या गाव सावलेवाडीपासूनच चालू होतो. हा इकडे प्रवेशद्वार आहे. त्या वारा चालू आहे त्यामुळे आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल. इकडे बाजूलाच आपली शाळा आहे. शाळा चालू झाली आहे. 10 वाजून गेले. सध्या गावात आहे ना, घरं बांधायचा सीझन चालू आहे. म्हणजे आता घरं बांधतात या टायमिंगला. नंतर कसं एप्रिल मे महिन्याकडे याची पाण्याची कमतरता असते. आता थोडं पाणी असल्यामुळे घरं वगैरे बांधून घेतात लोक. वारा तर खूपच आहे. ही वाट नाही आहे मंडळी, या पायऱ्या आहेत. पायऱ्या सध्या गावी माणसं नाही आहेत त्यामुळे एका नाही कोणाची. आणि सगळे माती त्या पायऱ्यांवर आली. पूर्ण जंगल पण वाढलं. साफ करायला पण कोण लक्ष देऊ शकत नाही. म्हणजे माणसंच नाही तर लक्ष काय देणार. हे बघा किती म्हणजे अडचण झाली पूर्ण पायऱ्यांवर. हे वाट आहे की काय पायऱ्या आहेत तेच काय समजत नाही. तर मित्रांनो, सध्या आपल्या गावाची अशी कंडिशन आहे. तर गावी माणसांची सुद्धा म्हणजे माणसं पण नाही आहेत गावी जास्त. आता सगळे मुंबईला गेले कामानिमित्त. काय करणार, म्हणजे जायला तर पाहिजेच, कारण गावी तर राहून काय कमवायला काहीच नाही ना गावी. त्यामुळे सगळे मुंबईला जातात. तर आजचा असा आपला हा छोटा व्हिडिओ होता. गावात असाच आपण राऊंड मारला. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.